आणि आता बातमी पुण्यामधून। पुण्याच्या सदाशिव पेठमध्ये आग लागली। रमेश डाईंग मधल्या टेरेसला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सदाशिव पेठ सारख्या मध्यवर्ती भागामध्ये असणारं रमेश डाईंग हे प्रसिद्ध दुकान आणि या दुकानाला साधारणतः 11:30 ते 12:15च्या सुमाराची आहे ती भीषण आग लागलेली पाहायला मिळते। या दुकानाच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे टेरेसवरती जे आहे ते दुकानातलं काही सामान ठेवण्यात आलेलं होतं। म्हणजे कपडे असतील, स्वेटर असतील किंवा आत्ताच पावसाळा संपलेला आहे त्यामुळे रमेश डाईंग हे रेनकोटसाठी देखील प्रसिद्ध असं दुकान जे आहे ते पुण्यामध्ये आहे। आणि या सगळ्या मालाला जे आहे ती मोठी आग या संपूर्ण परिसरामध्ये लागलेली होती। अग्निशामक दलाची जवळपास 12 ते 15 वाहने या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या वाहनांच्या माध्यमातून आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या आगीवरती जे आहे ते आता नियंत्रण मिळवलेलं आहे। अगदी काही वेळामध्ये पुन्हा कुलिंगचं काम जे आहे ते सुरू करण्यात येईल। आपण पाहतोय की अजूनही धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या टेरेसवरून येतोय, कारण का हे जे पत्र्याचं शेड आहे त्या शेडच्या खाली अगदी बरोबर काही पत्रे आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा माल जो आहे तो कपड्यांचा ठेवण्यात आलेला होता। आणि त्या ठिकाणीच ही संपूर्ण आग जी आहे ती लागलेली पाहायला मिळाली। जवळपास 1.5 तासांपेक्षा अधिकचा काळ जे आहे ते या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न केले जात होते। आणि आता अक्षर ही आग जी आहे ती विझलेली पाहायला मिळते आणि कुलिंगचं काम सध्याच्या घडीला केलं जात आहे। परंतु हा संपूर्ण भाग जो आहे तो सदाशिव पेठेतला शनिपार चौकापासूनचा भाग आहे आणि अनेक दुकानं जी आहेत ती या संपूर्ण भागामध्ये आहेत। सध्या ही दुकानं जी आहेत ती आजूबाजूची बंद करण्यात आलेली आहे, कारण आग जर आजूबाजूला जर का भडकली तर कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये त्यासाठी ही सगळी काळजी जी आहे ती या सगळ्या यंत्रणेने घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।